आषाढी एकादशी म्हणजे घरोघरी सगळ्यांचा उपवास। त्या उपवासासाठी टम्म फुगलेले उपवासाचे फुलके, छान अशी चटपटीत चवीची बटाट्याची रस्सा भाजी, अशी सात्विक उपवासाची मिनी थाळी कशी तयार करायची हे पाहणार आहोत। बघू शकता तुम्ही अगदी मस्त बनवून तयार होतात हे फुलके उपवासाचे। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती देखील फॉलो करा आणि इंस्टाग्राम देखील फॉलो करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। एका कपाला साधारण 1 ते 2 चमचे कमी ते साबुदाणा घेतलेला आहे, पाऊण कप घेतलेला आहे। साबुदाणा हलकेसे भाजून घ्यायचे म्हणजे यामधला मॉइश्चरायझर सगळं निघून जाईल, म्हणजे साबुदाण्याला अगदी बारीक पीठ तयार करता येईल आपल्याला। भाजून जर घेतले नाही तर पीठ अगदी बारीक तयार होत नाही, त्याच्याकरता भाजून घ्यायचा साबुदाणा 1 ते 2 मिनिट आणि ह्याला गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये काढून आपल्याला पूर्णपणे हा साबुदाणा थंड करून घ्यायचा आहे। साबुदाणा देखील 10 मिनिट थंड करून घेतलेला आहे। मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला साबुदाणा काढून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाण्याचं पीठ हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, अगदी आपलं भाकरीचं असतं ना तसं करून घ्यायचं आहे हे साबुदाण्याचं पीठ। त्यानंतर यामध्ये मोठ्या आकाराचे आता आपल्याला पीठ बारीक करून घेतल्यानंतर एका मोठ्या आपल्या ताटामध्ये हे पीठ काढून घ्यायचे, कणिक मळायच्या ताटामध्ये। साबुदाण्याचे पीठ हे काढून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा जिरे पावडर, उपवासाला चलत असेल तर टाका, नाही टाकली तरी सुद्धा चालेल। आणि आपल्याला अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं, काश्मीरी लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं। लाल तिखट प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। त्यानंतर यामध्ये मोठ्या आकाराचे 2 बटाटे मी किसून घालणार आहे। हे 2 बटाटे उकडून घ्यायचे आणि साल काढून घ्यायची आणि बटाटे घातल्यामुळे हे फुलके अगदी मऊ लुसलुशीत राहतात। हे चांगलं असं आता आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे। आता इथे थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला, उपवासाला चलत असेल तरच वापरा, कोथिंबीर नाही वापरली सुद्धा चालेल। आता असं पीठ मळून घ्यायचं। यामध्ये जेवढा ओलसरपणा आहे ना त्यामध्ये ह्या ओलसरपणावर हे पीठ भिजतं। अगदी गरज वाटली तर थोडासा पाण्याचा हात लावू शकता, पण सुरुवातीला जास्तीचं पाणी घालायचं नाही। अगदी शेवटी जर आपल्याला गरज वाटली तर पाण्याचा हात लावून मळून घेणार आहोत। बघा बटाट्याच्या ओलसरपणा हे पीठ मी इथे पीठ देखील छान मळून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला झाकून ठेवायचे मुरण्यासाठी 10 मिनिट आपल्याला बाजूला। इथे आपण बटाट्याची भाजी करायला घेणार आहोत, त्यासाठी इथे मी घेतलेला आहे बटाटा, एक मीडियम आकाराचा। त्याची आता आपल्याला सुरुवातीला साल काढून घ्यायचे। या पद्धतीने इथे सगळं स्लायसरनं इथे मी साल देखील काढून घेतलेले आहे। आता हा बटाटा मधून कट करायचा आहे आणि याचे 2 भाग करायचे, एका अर्ध्या बटाट्याचे, आणि अशा उभ्या आकारामध्ये फोडी करून घ्यायच्या आणि आडव्या आकारामध्ये फोडी करून घ्यायच्या। बघू शकता या पद्धतीने, म्हणजे बारीक अशा होतात, फार मोठ्या होत नाही। इथे मी बटाटे देखील कट करून देखील घेतलेला आहे, एक बटाटा। आता कट करून घेतलेला एका बाउलमध्ये काढायचा आणि काळे पडू नयेत याच्याकरता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे, म्हणजे काळे पडत नाहीत पाणी टाकल्यामुळे। आता हे बाजूला ठेवून द्यायचं। इथे मी घेतलेलं आहे 1 ते 2 चमचे खोबरं घेतलेलं आहे, खिसून नाही घेतलेलं, अगदी मी बारीक स्लाइस करून घेतलेलं आहे ना। आणि इथे मी शेंगदाण्याची साल न काढता अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक टाकलेला आहे एक अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे। जिरे टाकल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे पाणी, अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला बारीक जमेल तितकी आपल्याला पेस्ट करून घ्यायची। आता बटाट्याची भाजी करण्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला साधारण 1 पळी तेल टाकायचे, कॅटलीतली तेल छान गरम होऊ द्यायचं। मग जिरे टाकायचे। जिरे टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ना बारीक असं पेस्ट करून, ते टाकायचे आणि ह्याला परतून घ्यायचे। साधारण 1 ते 2 मिनिट ह्याला छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत या वाटणाला। इथे बघू शकता तुम्ही तेल देखील सुटलेलं आहे मस्त असं। आता ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता ह्याला मिक्स करून घ्यायचं तिखटाला देखील या वाटणामध्ये, आणि ह्याला तिखट आणि हे वाटण 1 ते 2 मिनिट आणखीन ह्याला एकदा परतून घ्यायचं। बघू शकता तेल देखील छान सुटले देखील आहे। 1 ते 2 मिनिटांनंतर इथे आपलं वाटण देखील छान परतलं देखील आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जे बटाटे सुरुवातीला चिरून घेतले होते ना ते पाण्यापासून वेगळे करायचे आणि या पॅनमध्ये टाकायचं। बघू शकता आणि ह्याला परतून घ्यायचं बटाटा देखील या वाटणासोबत। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे
भाजीमध्ये उपवासाची भाजी करतोय मस्त अशी आपण झणझणीत। याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकू नका, गरम पाणीच टाका, अगदी तरी छान येते आपल्या वाटणाला। आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण लागलं होतं ना ते सुद्धा निघून जातं। थोडंसं पाणी टाकून ते देखील टाकायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला झाकून ठेवायचं आणि हे बटाटे शिजवून घ्यायचेत आपल्याला। इथे बघू शकताय आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे कोथिंबीर थोडीशी। आता कोथिंबीर टाकल्यानंतर इथे तुम्हाला एक बटाटा दाखवते। बटाटा सुद्धा आपला 1 ते 2 मिनिटात छान शिजला देखील आहे। इथे आपली झटपट अशी चटपटीत चवीची बटाट्याची उपवासाची भाजी देखील तयार आहे। आता ही बाजूला ठेवून द्यायची आहे। इथे आपलं पीठ देखील छान भिजलं देखील आहे, बघू शकता तुम्ही। पण ह्याला थोडंसं घट्ट वाटतंय मला, तर इथे मी काय करणार आहे, अगदी इथे आता आपल्याला शेवटी गरज पाण्याचा हात लावायचा, आपल्याला मळून घेणार आहोत आपण आणखीन एकदा ह्याला। बघा बटाट्याच्या ओलसरपणा हे पीठ असं चांगलं मळून झालेलं आहे, पण हे पीठ बऱ्यापैकी घट्ट वाटते। आता ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं पाणी घातलेलं आहे। बघा बटाट्याच्या ओलसरपणे चांगलं मळून झालंय पीठ, मला बऱ्यापैकी घट्ट वाटतंय म्हणून मी साधारण 1 टेबलस्पून साबुदाण्याचं, जसं ही साबुदाणा फुलतो ना तसंच पीठ घट्टसं होतं म्हणून थोडंसं पाणी इथं लावून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे। आता लगेच आपल्याला ह्याचे गोळा करून घ्यायचा आहे। इथे राजगिरा पीठ घेतलेलं आहे मी लावण्यासाठी, राजगिरा पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे ह्याला। आता ह्याला आपल्याला लाटून घ्यायचे, नेहमी आपण फुलकी लाटतो ना तसं लाटून घ्यायचं ह्याला। बघू शकता अगदी छान लाटलं जातंय। आता इथे आपण एक डब्याचं झाकण घेतले, तुम्ही कुठल्या घरातलं डब्याचं झाकण घेऊ शकता आणि याला छान असा गोलाकार याच्याकरता आपल्याला झाकण ठेवून मस्त आपले फुलके देखील बनवून तयार झालेले आहे, बघू शकताय। या पद्धतीने लाटून घ्यायचा, जास्त पातळ देखील नाही जास्त जाड देखील नाही, अगदी मीडियम पद्धतीचं लाटून घ्यायचं। आणि तवा देखील गरम झालेला आहे, तव्याची एक बाजू छान शेकू द्यायची, मग पलटी मारून घ्यायची याला, म्हणजे हलकेसे आपले हे आल्यानंतर। आणि याला तेल लावून घ्यायचं, तेल किंवा तूप, आणि याला दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे। बघू शकता टम्म देखील फुगलेला आहे, मस्त आपला इथे फुलका देखील बनवून तयार झालेला आहे। इथे आपलं आता तेल लावून घ्यायचे दोन्ही बाजूनी, मस्त सोनेरी रंगावरती आपल्याला शेकून घ्यायचं, सोनेरी ते गोल्डन कलर येईपर्यंत। इथे आपला फुलका देखील छान बनवून तयार झालेला आहे, बघू शकताय अगदी मस्त बनवून तयार, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आता आपण उपवासाची मस्त चटपटीत चवीची तिखट अशी बटाट्याची भाजी आणि मस्त असे मऊ लुसलुशीत फुलके देखील आपण सर्व करूया। हे फुलके अप्रतिम चवीचे लागतात, बटाटे भाजी सोबत खाऊ शकता किंवा असे सुद्धा फुलके खाऊ शकता। त्यासोबत आपण गोड मिठाई देखील केली आहे, त्याची सुद्धा रेसिपी मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे। कलाकंद केलेलं आहे ते सुद्धा मी घरी बनवलेलं आहे। आता इथे मऊ लुसलुशीत असे फुलके देखील बनवून तयार झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही। बघताक्षणी खावेसे वाटतात हे फुलके, अगदी मऊ लुसलुशीत टम्म फुगलेले देखील। आता आपण हे बटाट्यासोबत भाजीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता, अप्रतिम चवीचे लागतात। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। फेसबुकवर देखील तुम्हाला ही रेसिपी पाहायला मिळेल, फेसबुकवर देखील फॉलो करा, इंस्टाग्राम देखील फॉलो करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।